मटकीच्या भावात 6.1/4% घट झाल्याने 120 रुपयात पूर्वीपेक्षा 1 किलो जास्त मटकी येऊ लागली तर मटकीचा मूळ भाव किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? ओके, मटकीच्या भावात 6.1/4 काय झालेली आहे लेकरांनो? घट. पहिल्यानं या 6.1/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण. कसं? हे 6.1/4 म्हणजे याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणा आणि नंतर इथं अधिक म्हणून हा अंश त्यात मिळवा. म्हणजे 4 × 6 + 1 अशा पद्धतीने. नंतर हा जो छेद आहे 4 तो छेदस्थानी जसाच्या तसा. लक्ष द्या, अंशातील प्रोसेस 6/24 + 1/4 म्हणजेच लक्ष द्या 24 आणि 1 25 छेदस्थानी 4 हे अंशाधिक रूपांतरण. हे काय आहेत मात्र? हे लेकरांनो टक्के आहेत. लक्ष द्या, मटकीच्या भावात 6.1/4% घट झाल्याने ही घट झालेली टक्क्यामध्ये 25 छेदस्थानी 4%. आता 25 छेदस्थानी 4 हे टक्के आहेत. याचं निरूपण विश्लेषण लक्षात घ्या. टक्के कसे मांडतो आपण? उदाहरणार्थ 10% मांडायचे तर अपूर्णांक स्वरूपात 10 छेदस्थानी 100 ही पद्धत टक्के मांडण्याची. याचा अर्थ 25 छेदस्थानी 4% म्हणजे याच्या छेदस्थानी 100 घ्या किंवा 25 छेदस्थानी 4 याला गुणिला 1/100 करा. तेच ते. ओके, आता हा भाग द्या. 25 × 1 = 25, 25 × 100 अंशामध्ये 1 × 1 गुणाकार 1 छेदामध्ये 4 × 4 गुणाकार 16. ओके, आता लक्ष द्या, मटकीच्या भावात 6.1/4 घट झाल्याने म्हणजे पूर्वीचा 16 रुपये हा भाव, पूर्वीचा 16 रुपये हा भाव आता 1 रुपया काय झाली हो? घट झाली. मग लक्ष द्या, 16 मधून 1 वजा करा, अर्थात 15 रुपये हा काय? नवीन भाव. या आलेल्या नवीन भावानं या 120 रुपयाला भागा. नवीन भाव आला 15 रुपये. हा भाग लेकरांनो 8 जातो. मग 8 रुपये काय? तर विचारलेला मटकीचा मूळचा भाव. ओके, मटकीचा प्रश्नात विचारलेला मूळचा भाव. ओके, गणित कसं केलं लक्षात आलं? नसेल आलं तर पुन्हा एकदा वाटल्यास पहा. प्रश्नामध्ये मटकीचा मूळ भाव किती असा प्रश्न, 8 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.